नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग. आज एक नवीन इनोव्हेशन मी बघितलं आहे किंवा नवीन टेक्नॉलॉजी आली आहे नाशिकमध्ये खड्डे बुजवण्यासाठी. आणि टेक्नॉलॉजी एकदम फर्स्ट क्लास आहे, एकदम वर्ल्ड क्लास आहे. तुम्ही बघू शकता की ते खड्डे बुजवण्यासाठी जी न्यू टेक्नॉलॉजी वापरली आहे ती अशी आहे की खड्ड्यामध्ये माती टाकायची आणि थोडी खडी टाकायची आणि झालं, खड्डे बुजवले. मित्रांनो, ही टेक्नॉलॉजी एकदम वर्ल्ड क्लास लेवलची आहे आणि हार्डली 2 मिनिटात खड्डे बुजवले जातात. आणि याचा एक ॲडव्हांटेज म्हणजे कसं आहे माहिती आहे का? कसं आहे, आजकाल गाड्या खूप जोरात चालतात, अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे कदाचित ही टेक्नॉलॉजी यांनी नाशिक प्रशासनाने वापरली. कारण 1 दिवसासाठी हा खड्डा बुजवला जातो, पाऊस पडतो आणि पाऊस पडला की हा खड्डा परत तसल्या तसाच होतो. मला असं वाटतं याच्या मागचा उद्देश असा असेल की ज्या भरधाव वेगाने गाड्या चालतात आणि त्याच्यामुळे जे अपघात होतात, अपघातामध्ये जे लोक मृत्युमुखी पडतात ते पडू नको म्हणून कदाचित ही कॉन्सेप्ट त्यांनी यूज केली. कारण जसा पाऊस पडला की 2 गोष्टी होतात. एक म्हणजे त्या खड्ड्यातली माती पूर्ण बाजूला येते, म्हणजे तो खड्डा परत तसाच बनतो आणि त्या मातीचा परत ढिगारा बनून तिथे एक स्पीड ब्रेकर पण बनतो. म्हणजे कसं आहे, कोणाची किती जरी इच्छा असली जोरात चालायचं तर ते चालूच शकत नाही. याच्यामुळे काय होतं, वेगावरती नियंत्रण येतं आणि कदाचित हा उद्देश असेल नाशिक प्रशासनाचा की वेगावरती नियंत्रण आलं पाहिजे, जेणेकरून अपघात कमी होतील. कशी वाटली तुम्हाला ही टेक्नॉलॉजी मित्रांनो? नक्कीच कळवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.